नमस्ते मित्रमंडळी, मी पूर्वी शाळेकर स्वागत करत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आज आपण जात आहे लोहगडला. मी आणि माझा भाऊ जात आहे. तर आज आपण घाटकोपरवरून लोहगडला जाणार आहे. ट्रॅव्हलिंग कशी करायची, कुठून ट्रेन पकडायची, कसं असणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि आता सकाळचे वाजले 6:45, तर इथून आपली जर्नी स्टार्ट होत आहे. तर आपण जर्नी आपली स्टार्ट करूया, चला. आता आम्ही पोचलो ठाणा स्टेशन आणि इथून आता जाणार आहे लोणावळा. इथून तिकीट काढली, 2 तिकीट आहे, 130 रुपये झाले. पुढे आता जर्नी स्टार्ट करूया लोणावळ्याची. नमस्ते मित्रमंडळी, आता आपण जस्ट लोणावळ्यामध्ये पोचलोय. तिथून आता आपल्याला तिकीट काढून मलवली स्टेशन मध्ये जायचंय आणि तिथून नंतर आपला ट्रॅकिंग स्टार्ट होणार. तर जाऊया. आता आपण लोणावळ्यामध्ये लोणावळा तिकीट काउंटरची इथे आलोय, बघू शकता. तर इथे आपण मलवली स्टेशनची तिकीट काढली. ती तुम्हाला पर पर्सन 10 रुपयाची तिकीट पडेल रिटर्न, ठीक आहे. आणि जर तुम्ही कोणासोबत येत असाल तर 20 रुपये पडेल रिटर्न. तर आता इथून आपण स्टेशनला जाऊया. तिथून मलवली ट्रेन पकडूया आणि तिथून मग पुढे. ट्रेन इथल्या मलवलीसाठी खूप लेट आहे. 10:05 होती ना, आता डायरेक्ट 11:30 आहे. आता 1 तास काय करायचं म्हणून आम्ही लोणावळा मध्ये उतरलोच शेवटी. आणि आता लोणावळा मध्ये उतरून जरा पेट पूजा करूया, बघूया इथे काय चांगलं आहे आणि मग पुढे जाऊया. पण जात आहे लोहगड किल्ला आणि लोणावळा उतरलं आपल्याला साक्षात महाराजांचं दर्शन झालं इनडायरेक्टली. मुगाची पण टेस्ट येते. प्लस यांनी मसाला असतो ना, गरम मसाला बोलतो, तो बनवलाय त्यांनी. तरी आहे मस्तपैकी. आणि चिवडा असतो ना फरसाण, त्याचा क्रिस्पीनेस येतो, मस्त आहे. आणि प्लस आपण आता लस्सी पण ट्राय केली थोड्या वेळाने. मिसळ एक नंबर, मला आवडली. बस मस्त ड्रायफ्रुट्स तुम्ही मलाही ट्राय करूया. गोड आहे, गोडच असते ना, नवीन काय पण यावरती मलाई आहे ना, ती मलाई खूप सुंदर एवढा स्वीटनेस आहे. आणि तुम्हाला ती खाल्ल्या समजून कधी आला तरी नक्की ट्राय करा, मला खूप आवडलं. पण लोणावळा स्टेशन मधून ट्रेन पकडली मलवलीसाठी. तर ही ट्रेन मलवलीला जाणार. इथून मग आपल्याला रिक्षा करून लोहगडला जायचं. स्टेशन मध्ये उतरलो आहे. इथून आपल्याला आता शेअरिंग रिक्षा करून जायचं आहे लोहगडला. तर बघूया शेअरिंग रिक्षा कुठून भेटते. आता मलवली स्टेशनवरून आपण डायरेक्ट रिक्षा पकडली. पर पर्सन 150 रुपये, टोटल 300 रुपये खर्च. लोहगडच्या पायथ्याशी मिळणार तुम्हाला. आपल्याला आता सेकंड टाइम महाराजांचं दर्शन झालंय. एकदा लोणावळ्यामध्ये झालं होतं ना, आता मलवलीमध्ये झालं. आता पुढे आपण लोहगड जाणार. मित्रांनो, आपण आलो आहोत लोहगडवर. लोहगड एक परफेक्ट ऐतिहासिक प्लेस आहे. हा गड फक्त लोणावळ्यावरून 12 किलोमीटरवर आहे. हा गड तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकतात, कारण हा ट्रॅकिंगसाठी खूप इझी आहे. इथे तुम्ही तुमच्या लहान मुलांनाही घेऊन येऊ शकतात आणि त्यांना सांगू शकतात की गड किल्ले काय असतात, महाराजांचा इतिहास त्यांना जवळून दाखवू शकतात. फायनली आता लोहगडच्या पायथ्याशी आपण. आणि ते काही सूचना दिले, बघू शकतात.
भारतीय पर्यटकांसाठी 25 रुपये, विदेशी फॉरेनर साठी 300 रुपये आणि व्हिडिओ कॅमेरा असेल तर अजून 25 रुपये एक्स्ट्रा लागणार. तर बघूया बाकी. चला जाऊया. हा तिकीट काउंटर आहे आणि माझा भाऊ आता तिकीट काढतोय. इथून आपण वरपर्यंत अजून चढून आलोय. तशी एंट्री अजून खूप वरती चढायचं. इथे ऑनलाईन पण आहे, तर प्लीज कॅश कॅरी करा. आता आपण पोचणार आहोत. जास्त मोठा ट्रॅक नाही आहे. आता फक्त गडाच्या वर जाऊन तिथे सर्व आपल्याला बघायचं आहे. लोहगडावर येणं खूप सोपं आहे. तुम्ही मुंबई किंवा पुण्यामधून येऊ शकतात आणि मी तुम्हाला कसं यायचंय ही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला यामध्ये माहिती भेटेलच. आणि तरी पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती देईन की कसं यायचंय या गडावर. असा अंदाज आहे की या गडाची निर्मिती 700 वर्ष आधी झाली होती. या गडाने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या सर्व राजवटी या गडाने पाहिल्या आहेत. हा आहे गणेश दरवाजा. याच्या डाव्या आणि उजव्या बुरुजाखाली सावले कुटुंबाचा नरबली देण्यात आला होता आणि त्यांच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना या लोहगडाची पाटीलगी देण्यात आली होती. हे त्याचे शिलालेख आहे. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली होती. यांनी अनेक गडकिल्ले जिंकले होते. त्यापैकी लोहगड हा एक किल्ला होता. इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा गुरान निजाम या गडावर कैदेत होता. पण आता जो दुसरा दरवाजा आहे, मेन गेट झालं, आता दुसरा दरवाजा आहे, तिथे आता पोचू. आणि खूप मोठमोठ्या शिड्या आहेत. ते बाय द वे सांगायचं झालं ती माझी फर्स्ट ट्रॅक. माथेराननंतर जर मी खूप जास्त चालली असेल तर मी इथेच. असं नाही, बाकी पण केले डोंगरावरचे, पण कधी फोर्ट्स नाही केले, कधी गडकिल्ले नाही गेले. एक दुसरा दरवाजा पहिला बघितला तो गणेश दरवाजा होता. हा आहे तो नारायण दरवाजा जो तुम्ही माझ्या मागे बघत आहात. ओके, हा सेकंड दरवाजा आहे, नारायण दरवाजा. हा नारायण दरवाजा नाना फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 1917 पासून ते 11 जून 1794 या कालावधीत बांधला होता. आपण आज आलो आहोत वीकडेज मध्ये, म्हणून आपल्याला आज खूप कमी क्राऊड दिसत आहे. विचार करा मग विकेंडला किती लोक असतील. वरून बसून बसून हे दिसतंय सगळं पाणी पावलं. आता आपला सेकंड दरवाजा झाला आहे आणि तिथून डायरेक्ट जो आपल्याला गडाची पायथ्याशी सुरुवातीला लागलं होतं त्या साईडून जो रोड लागतो तो रोड पूर्ण दिसत आहे, जर तुम्हाला दिसत असेल तर. आता आपण वरती येत आलोय आणि मी तुम्हाला जे बॉक्सेस दाखवले होते ना, ते दुसरं काही नसून ते एक प्रकारची धान्य कोटीच बोलता येईल. तसे इथे एक वरती एक सापडली, तुम्हाला मी दाखवते. धान्य कोटी एवढी मोठी. हा आहे हनुमान दरवाजा. हा खूप प्राचीन दरवाजा आहे. यावर हनुमानची मूर्ती कोरलेली आहे. महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. चक्का वापरतो.
तसं आहे ते ओके. मिश्रण करण्यासाठी दगडांच्या मध्ये लावण्यासाठी. पण आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं. 1657 मध्ये महाराजांनी कल्याण आणि भिवंडी हा परिसर जिंकून घेतला होता. लोहगड, विशालपूर हा संपूर्ण परिसर स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये किल्ला मुघलांना देण्यात आला होता. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकला होता आणि सुरतवरून लुटून आणलेली सर्व संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर ठेवण्यात आली होती. 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगडाचा कारभार कान्होजी यांना दिला होता. नंदीच्या सोबत बघ कालभैरव पण बसले साईडला. काल भैरव पण आहे. दोन दोन आहे. हा ना. एक मिनिट. हर हर महादेव. महाराजांची मूर्ती पण आहे. महाराजांचा जुना फोटो, रिअल म्हणतात त्याला. हे सर्व मुघलांनी तोडलेलं होतं. बघू शकता महादेवाचं महादेवाची मूर्ती, नंदी, देव आहे, सर्व तोडलं होतं. हे आता नवीन गावकऱ्यांनी बांधलं असेल. आणि जय बजरंगबली. तलाव, पायऱ्या बनवल्या तलावापाशी जाण्यासाठी. 1720 मध्ये कान्होजी यांच्याकडून तो पेशव्यांकडे देण्यात आला होता. 1770 मध्ये नाना फडणवीसचे सरदार जावाजी त्याने तो हा किल्ला ताब्यात घेतला होता. आपला नानाने दोदो पंत यांच्याकडे हा पूर्ण गडाचे कारभार देण्यात आले होते. 1789 मध्ये गडाचे बांधकाम अजून मजबूत करण्यात आले होते. सर्वात मोठी ती विहीर होती आणि ते छोटे छोटे तलाव होते. एक दोन तीन तेव्हा तो ती फर्स्ट, ती सेकंड आणि थर्ड असे 3 पाण्याचे स्रोत आहे गडावर. हे मस्जिद आहे. तर आपल्याला ते खाली आपण सर्व बघून झालोय आणि तर आपल्याला परत खाली जायचंय. ते खाली येऊन आपल्याला त्या टोकाशी जायचं. हा एक किल्ला आहे. कदाचित तो विसापूर गड असेल, कारण की आम्ही रिक्षाने येत होतो ना, त्या दादाने सांगितलं होतं की लोहगड आणि विसापूरगड जवळ आहे. तर हा कदाचित तोच गड असेल जो दादा सांगत होता, विसापूरगड. आणि हा लोहगड तेवढे बाजूबाजूला आहे. आणि त्याने हे पण सांगितलं होतं की विसापूरगड आणि लोहगडच्या टोकाशी तुम्ही गेलात वरती, तर तिथून ते त्या दोघांचं अंतर काहीतरी 2.5-1.5 तासाचं अंतर आहे तिथून ते इथपर्यंत त्या दोघांमध्ये. या गडामध्ये नानाने 16 कान असलेली एक विहीर बांधली होती. तिच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. हीच विहीर आहे. काय रे, काय भेटलं? चावेल ना. तुटला त्याने एक जीवन
हा बघ, जिवंत पकडलाय. हम्म. सोड त्याला, जिवंत आहे. कसा ओपन झाला बघ तो. चालतोय पाखडा तो कडा. सडली खेकडा आहे तो. पाण्यात नाही राहणार. नाही. तुला कसं माहिती पडलं? अच्छा, आता बिल्ला सोडणार. हा रे, छोटासा बिल्ला पण बनवलाय. जाऊ दे, तो जाईल. नाही जाणार, त्याला खाऊन टाकतो. त्याला आज सोडून जाणार. माझा काय हात चावते, तुला सोडायला जाते. त्याला तिथे भेटलं, त्याला तिथे रिटर्न सोडून येतो. विंचू कडा हा गडाचा एक लांबलचक अरुंद कडा आहे. तो हुबेहूब विंचवाच्या नांगीसारखा दिसतो. ट्रेनचा पण आवाज येतो इथून, क्लिअर कट. फोन मध्ये ऐकायला येते की नाही माहित नाही, पण मला येतोय. विंचू काटा आहे ना. तिथपर्यंत अलाउड होतं जायचं. ते रिसेट म्हणजे विंचुकडा गडावर आलो ना, तुम्हाला गड बघायचं. आता ह्या गडाचा विचार जर म्हणलं ना आपण की गड हा का बंद केलं इंचुकडा किंवा कशासाठी, तर कुठलाही आपण एखाद्याला ऑप्शन नाही घेऊ शकत. कपल वगैरेचा नाही विषय तो, किंवा कोणी पडण्याचा विषय नाही. खाली जी रूट आहे तो रूट थोडा खराब झालेला आहे. आणि आज जसं आपल्यासारखा माणूस खाली गेला, पण काय होतं आपलं बघून दुसरा कोणी आला, जर तिकडे खाली कोण अटकलं तर त्याला कोण आणलं, कसं लक्ष दिलं आपल्या. आता आपलं गाड तिथं 3:30 वाजता पोचतील, 5 वाजेपर्यंत सगळं राऊंड मारून ते वर येतील. पण तोपर्यंत जर काय झालं तर त्याला कोण बघणार. बरोबर, त्याच्यासाठी बंद ठेवलं जातं. असं कुठलाच नाही इश्यू बघता आलेला. त्याला गड बघायचा आहे आणि इंचुकडा त्याच्यामुळं बंद ठेवला असा काही विषय नाहीये. जर आपलं कुठल्याही एखाद्या कर्मचाऱ्याला कोणाला बोलले आम्हाला जायचं जातं तर ते 100% सोडतात. असं काही नाहीये, सोडतात ते. मग तुम्ही मला जाताना म्हटले असते तरी मी सोडला. पण काय होतं, गड आता लोक वरती येतात ह्या दिवसामध्ये. थोडंसं काय होतं, जो गड प्रेमी आहे तो गड बघतो, आणि जो कोणला गडावर आल्यावर तर त्याला काही इतिहास कळतच नाही. त्यामुळे त्याला काय वाटतं, आलोय आणि सगळं माळरान आहे किंवा भकासे, आता काय बघायचं, तर निघून जातो. बरोबर, असं काही नाहीये. अजूनही गडावर खूप काही अंश बाकी आहेत. आता त्याच्यासाठी उलट आता हे जे चालू आहे टेक्चर बांधायचं काम, की आतापर्यंत लोक आता जरी समजा ओनली भिंती बांधल्या, म्हणजे तुम्हाला आता लक्षात येतं की तिथं कुठंतरी राजवाडे होते किंवा कुठं घरं होती. आता ह्या गडावरती बऱ्यापैकी घरं होती, खूप मोठी मध्ये. सुरतवरनं जी लूट आणली होती ठेवली होती. म्हणजे आता काय होतं की हा गड कोणी पाडला, तर हा गडाचा इतिहास जर विचार केला तर इंग्रजांनी गड खराब केला. ज्यावेळेला इंग्रज लोकांनी इसापूर किल्ल्यावरनं ज्यावेळेस मारा केला तोफाचा, तेव्हा लोहगड पडला. लोहगड सहजासहजी पडत नव्हता. त्या लोहगडाचा आज जर विचार केला, खालून वरपर्यंत आलो तर सगळ्याही गेट तुम्ही आजही बघितलं, खूप काही सुंदर गेट आहेत. 4ही गेट तसे तसे उभेचे उभे आहेत. शिवाय पुरातत्व विभाग बऱ्यापैकी त्याच्यावरती आता संवेदन करतोय, की काही डागडुगी करतोय. आताही बघितलं की बाबा स्वच्छता झालं किंवा गडाची कुठेही डागडुगी झाली तर ते करतंय. म्हणजे थोडंफार तरी काम गडावर चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, आता कसं होतं की जी पर्यटक येतं, आता पर्यटकांचा विषय कसा, आता तुम्ही बघितलं जे कचरा वगैरे, तर काय होतं की जेणेकरून लोकांनी जे आपलं काय आणलं जर पिशवीमध्ये परत नेलं ना, तर अजून थोडंसं स्वच्छता कमी होईल, आपल्याला घाण जास्त होण्याची मार्ग कमी होईल. बरोबर, काय होतं जिथं जेवतात तिथं खातात तिथं सोडतात. पण आता काय होतं, आपल्यासारखे आमच्यासारखं एखाद्याला डायरेक्ट बोलता पण येत नाही. पण ज्या वेळेला इथं कुठं जर कचरा टाकला तर आता तुम्ही तुमच्या समोर माकडाने काढलं का नाही, परत जरी भरलं तरी उपयोग होत नाही. वरती जो आपला कचरा आहे तो खालीच गेला पाहिजे, हा विषय गडाचा. बाकी काही. नमस्ते मित्रमंडळी, आपण पोचलोय ठाण्याला आणि आता आपण फिरून झालंय.
सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.